जयूस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। साठवणुकीचा कांदा कसा निवडावा ते आपल्याला सांगणार आहे। साठवणुकीच्या कांद्यासाठी कोणती काळजी घ्यायची ते आपण बघूया। उन्हाळ्यामध्ये कांदे भरपूर स्वस्त असतात, तेव्हा पाऊस पडला म्हणजे कांदेही महाग होतात। मग तुम्ही जर माझ्या पद्धतीने कांदे साठवले तर तुमचे पैसे नक्कीच वाचतील व आपली बचत वाढेल। कांदा घेताना दोन प्रकारचे कांदे येतात, एक रांगडा कांदा आणि एक साधा कांदा। हा बघा, हा जो लाल कलरचा कांदा आहे हा साधा येतो, हा जास्त दिवस टिकत नाही, हा खराब लवकर होतो। आणि हा रांगडा कांदा टिकायला खूप दिवस टिकतो, म्हणून घेताना असा रांगडा कांदा घ्यायचा। कांदा निवडताना कशी काळजी घ्यायची तर कांदा मागच्या बाजूने दाबून बघायचा, तो जर मागच्या बाजूने कडक असला तर तो टिकायला भरपूर दिवस टिकतो। ज्यांना डाग पडले असतील ते बाजूला काढून घ्यायचे। तसंच जो कांदा मागून दाबल्यावर नरम पडतो तो पण साईडला काढून घ्यायचा आणि ते कांदे आपण आधी वापरून घ्यायचे। ज्या कांद्याची साल निघाली आहे तो कांदा पण साईडला काढून घ्यायचा। कांदे आता छान स्वच्छ असे निवडून झालेले आहेत। ज्या कांद्यांची साल जास्त प्रमाणात निघाली आहे किंवा असे थोडेसे डाग वगैरे पडलेले आहेत ते कांदे मी एका बाजूला काढलेले आहेत आणि हे कांदे मी आधी सुरुवातीला वापरून घेणार आहे। त्यानंतर हे दुसऱ्या टोपलीमध्ये कांदे काढले, हे त्यापेक्षा चांगले कांदे आहेत, नंतर मी हे वापरणार आहे। त्यानंतर मी अजून एका तिसऱ्या टोपलीमध्ये काढलेले आहेत। तिसऱ्या टोपलीमध्ये जे कांदे काढलेले आहेत ते एकदम उत्तम प्रतीचे आहेत। ते कांदे मी एका टोपलीमध्ये भरून ठेवणार आहे, जिला जाळी असेल। आपल्या घरात जर जागा असेल तर आपण खाली पसरवून ठेवू शकतो। आता हे भरलेले कांदे पण मी आठवड्यातनं एकदा त्यांना मोकळे करणार आणि परत निवडून बास्केटमध्ये भरणार आहे। अशा प्रकारची बास्केट घेतलेली आहे ज्यामधनं हवा अगदी छान पास होईल। ह्या बास्केटमध्ये मी आता हे कांदे जे चांगले उत्तम प्रतीचे आहेत ते कांदे मी या बास्केटमध्ये भरून ठेवणार आहे। या प्रकारे आपण जर कांदा साठवला तर तो अगदी छान टिकून असतो। बघा, अशा प्रकारे कांदा मी स्टोअर करून ठेवणार आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबत जे बेल आयकन दिले आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल। धन्यवाद।